भगवती उमादेवीचं सती आईसाहेबांच्या रूपाने प्रागट्य झालं होतं. सती आईसाहेबांचा भगवान शंकरांसोबत विवाह सुद्धा संपन्न झाला. परंतु भगवान शंकरांच्या मनाविरुद्ध सती आईसाहेबांनी काही गोष्टी केल्याचा परिणाम असा झाला, भगवान शंकर सती आईसाहेबांच्या सहवासामध्ये असतानाच सती आईसाहेबांचा मानसिक त्याग भगवान शंकरांनी केला. कैलास लोकामध्ये दोघ जण पती पत्नी राहत आहेत, तरी भगवान शंकरांनी सती आईसाहेबांशी संवाद आणि सती आईसाहेबांकडे पाहणं बंद केलं. याच प्रसंगामध्ये दक्ष प्रजापती राजांकडून भगवान शंकरांचा अपमान झाला. सती आईसाहेब भगवान शंकरांच्या आज्ञेविरुद्ध विष्णू यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी जाऊन उपस्थित झाल्या. याला कारण भगवान शंकर माझ्याशी बोलत नाहीत, पाहत नाहीत, हे सती आईसाहेबांच्या लक्षात आलं होतं. दरी पुढं होऊन भगवान शंकरांनी सांगितलं नाही, आपला रोष प्रगट केला नाही, कारण फार विश्वास होता सती आईसाहेबांवर भगवान शंकरांचा, अतीव प्रेमही होतं. परंतु अत्यंत प्रयत्नाने ज्या सती आईसाहेबांसोबत भगवान शंकर विवाह करायला तयार झाले, त्याच सती आईसाहेबांकडून चूक घडली. आपल्याला साऱ्यांना माहीत आहे, भगवान शंकर विवाह करत नव्हते, तरी देवतांनी सती आईसाहेबांसोबत विवाह करण्यासाठी त्यांना तयार केलं. म्हणून खूप विश्वास आहे, खूप प्रेमभाव होता आणि अंतःकरण दुखावलं गेलं भगवान शंकरांचं की तू माझ्या आराध्य देवते संबंधामध्ये संशय मनामध्ये येऊ द्यायला नाही पाहिजे. आणि नेमकं सती आईसाहेबांकडून जी अपेक्षा नव्हती तेच सती आईसाहेबांनी केलं. भगवंतांनी त्याग केला, आत्मसमर्पण झालं सती आईसाहेबांचं. एकटे भगवान शंकर कैलास लोकामध्ये आता राहायला लागले. बराच काळ सती आईसाहेबांचा विरह भगवान शंकरांनी सहन केला. अतीव वेदना भगवान शंकरांना सुद्धा या घटनेने झाल्या. बराचसा कालावधी भगवान शंकरांचा विषण्ण मनस्थितीमध्ये गेला. भगवान शंकरांना या साऱ्या प्रसंगातून सावरण्यासाठी देवतांना पुष्कळ प्रयत्न करावे लागले, पुष्कळ सायास करावे लागले. शेवटी ज्या उमादेवीला प्रयत्नांनी तप करून दक्ष प्रजापती राजांनी जन्माला आणलं होतं, ती उमादेवी सुद्धा आता आपल्या मूळ स्वरूपामध्ये स्थित झाली. इकडे भगवान रुद्रदेव कैलास लोकामध्ये एकटे विराजमान झालेले आहेत. आता फार कैलास लोकामध्ये कुणाचं येणं जाणं राहिलं नाही. देवतांना कैलास लोकामध्ये जाण्याचा संकोच वाटत होता आणि भगवान शंकरही आता अधिक काळ सावधान अवस्थेमध्ये राहत नव्हते. भगवान शंकर ध्यानाच्या परिस्थितीमध्ये, स्थितीमध्ये, अवस्थेमध्ये अखंड विराजमान आहेत. पुन्हा एक वेळेला इकडे देवता विचार करायला लागल्या की भगवान शंकरांचा विवाह संपन्न झाला पाहिजे, आपण त्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. इकडे नारदांना प्रश्न पडला. प्रयाग नावाच्या तीर्थक्षेत्रावर विराजमान झालेल्या 88,000 शौनकादी ऋषींच्या मनामध्ये प्रश्न आला. सती आईसाहेब ज्या वेळेला निघून गेल्या, भगवान शंकर एकटे राहायला लागले, त्यानंतर पुढं काय झालं? उमादेवीचा, भगवती जगदंबेचा पुन्हा दुसरा अवतार झाला का? झाला तर तो कधी झाला, कुठं झाला, कसा झाला? त्या अवताराला काय नाव प्राप्त झालं आणि त्या अवतारामध्ये येऊन त्यांनी असं काय केलं की भगवान शंकर त्यांना पुन्हा एक वेळेला प्राप्त झाले? हा सारा कथाभाग आम्हाला वर्णन करून सांगा. सूतजी महाराज 88,000 शौनकांना
ब्रह्मदेव नारदजी महाराजांना वर्णन करून सांगत आहेत. नारदा, दक्ष प्रजापती राजाला 60 कन्या झाल्या एकूण. कालही आपण ऐकलं. या 60 कन्यांपैकी एक स्वधा नावाची जी कन्या आहे ती दक्ष प्रजापती राजांनी पितरांना दान केली. पितर नावाच्या ज्या देवता असतात या पितरांना ही स्वधा नावाची आपली एक कन्या दान केली. या स्वधेपासून पितरांच्या मानसिक 3 कन्या मानल्या गेल्या. या 3 कन्यांपैकी जी पहिली कन्या आहे तिला मेना असं म्हणतात किंवा मैना असं म्हणतात. दुसरी कन्या आहे जिचं धन्या असं नाव आहे आणि तिसरी जी कन्या आहे तिला कलावती हे नाव प्राप्त झालं. दक्ष प्रजापती राजांच्या स्वधा नावाच्या कन्येपासून या 3 कन्यांचा जन्म झाला. एक आहे मैना, दुसरी आहे धन्या, तिसरी आहे कलावती. या 3ही कन्या एक दिवस भगवान विष्णूंचं दर्शन घेण्यासाठी विष्णू लोकामध्ये जाऊन उपस्थित झाल्या. विष्णू लोकामध्ये सारे देवता उपस्थित आहेत. या 3 कन्या सुद्धा आपल्या आसनावरती सभेमध्ये बसलेल्या आहेत. भगवंताचं दर्शन इत्यादी घेऊन झालेलं आहे. एवढ्या वेळामध्ये त्या विष्णू लोकामध्ये ब्रह्मदेवांचे 4 मानसपुत्र सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे सनत कुमार येऊन पोहोचले. सनत कुमारांना आलेलं पाहिलं. सगळ्या त्या ठिकाणावरती उपस्थित जे देवता आणि जे भक्त होते सगळ्यांनी उठून सनत कुमारांना नमस्कार केला, अभिवादन केलं, वंदन केलं. पण या पितरांच्या ज्या 3 कन्या आहेत या 3 कन्या मात्र सनत कुमारांना नमस्कार करायला उठून उभ्या राहिल्या नाहीत किंवा नमस्कार केला नाही. याचा सनत कुमारांना राग आला. कुणी म्हणेल राग तर दक्षाला सुद्धा आला होता, शिवानी आम्हाला नमस्कार केला नाही म्हणून. मग पितरांच्या कन्येनी नमस्कार नाही केला तर सनत कुमारांना राग येण्याचं काय कारण होतं? नाही केला तर नाही केला, सोडून द्या ना. आम्हाला यांनी नमस्कार केला पाहिजे अशी का कामना मनामध्ये होती सनत कुमारांच्या? ते तर मुनी आहेत ना, भक्त आहेत ना, साधू आहेत ना, मग त्यांच्या मनात नमस्कार करावा अशी कामना का आहे? नमस्कार करावा अशी सनत कुमारांच्या मनामध्ये कामना नाही. प्रत्येक ठिकाणावरती आपल्याला ऐकायला भेटतं, पुराणांमध्ये ऋषींच्या कथा आपण ऐकतो. या ऋषींच्या संबंधात अशी चूक झाली तर त्यांनी शाप दिला, त्यांना राग आला. काही काही माणसं प्रश्न विचारतात, ऋषी होते तर राग कस काय आला? ऋषी होते तर शाप कस काय दिला? शांत बसून राहिला पाहिजे ना. जग रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. मुक्ताबाई ज्ञानोबारायांना सांगतात, असं व्हा तुम्ही. संत जगाचे आघात सहन करतील. ऋषींनी प्रतिकार केला. ऋषींचा स्वभाव वेगळा आहे, संतांचा स्वभाव वेगळा आहे. ऋषींना समाजाला शिकवण्याची पद्धती वेगळी आहे, संतांची वेगळी आहे. संत मार खातील, गोड बोलूनच शिकवतील. ऋषींची ख्याती ही तपामुळे आहे. याचा अर्थ संतांनी तप केलं नाही असं नाही, पण संत समजणं आणि संतांना सर्वांगानी, सर्व दृष्टीनं, सर्व पैलूनी संत पाहणं फार अवघड आहे. पण संतांच्या स्वभावाचं एक वैशिष्ट्य असतं आणि ऋषी मुनींच्या स्वभावाचं एक वैशिष्ट्य असतं. ऋषी मुनींच्या संबंधामध्ये आपला अपराध झाला तर ते रागावतात, आपल्याला शापही देतात. साधू संत अपराध घडला तरी सुद्धा रागवत नाही, शाप देत नाही, तशी त्यांची ख्याती आहे. हा कीर्तीतला अंतर आहे बरं का, हे ख्याती मधलं अंतर आहे. ऋषी रागावतात, रागावले, शाप दिला, इथं शाप दिला, तिथं शाप दिला, त्या जागेवर शाप दिला, असं माणसं म्हणतात. असे कसे तुमचे ऋषी? इथं सनत कुमारांना राग आला, शाप दिला. का?
आम्हाला नमस्कार करावा ही ऋषी मुनी साधू संतांची अपेक्षा नसते. मग नमस्कार नाही केला तर राग येण्याचं कारण काय? त्यांना राग येतो माणसांचं वर्तन बिघडण्याची त्यांना भीती असते. आज आम्ही माणसांना वागण्यामध्ये जराशी ढील दिली, जराशी सूट दिली, आम्हीच जर का यांच्या चुकीमध्ये सम्मिलित झालो तर उद्या एका माणसासोबत सगळा समाज चूक करायला लागेल, अपराध करायला लागेल. आणि ज्यांच्याकडे समाजाचे अपराध रोखण्याचं सामर्थ्य असतं त्यांनी अपराध रोकायलाच पाहिजे. त्याच्यासाठी शासन असतं, त्याच्यासाठी प्रशासन असतं. शासनतंत्र कशासाठी आहे? सुरक्षा रक्षक कशासाठी आहे? पोलीस फोर्स, मिलिटरी फोर्स कशासाठी आहे? आपण जी दंडनीती म्हणतो, दंडनीती अर्थात संविधान, कानून, ही दंडनीती काही आजपासून नाही महाराज, ही पुराण काळापासून आहे. पण खरी दंडनीती शिकायला पाहिजे ऋषी मुनी साधू संतांकडून, वैदिक संस्कृतीकडून खरी दंडनीती शिकायला पाहिजे. अलीकडे नुसतं नावाला शासन तंत्र आहे महाराज, अलीकडे नुसतं नावाला प्रशासन तंत्र आहे. शासन आपल्या शक्तीचा वापर कशासाठी करेल आणि कशासाठी नाही काही सांगता येत नाही. म्हणून आपण सत्ता कोणाच्या ताब्यात देतो हे फार महत्वाचं असतं. आत्ताच निवडणुका झाल्यात, आपणच देतो महाराज सत्ताधीशांच्या हातामध्ये सत्ता. बरं झालं निवडणुका झाल्या, बरं झालं निवडून आले कोणीतरी, कोणीतरी निवडून येणारच असतं. फक्त इथून पुढे प्रत्येक लोकतांत्रिक देशाच्या नागरिकांनी एक काळजी घेतली पाहिजे की त्याच व्यक्तीला सत्तेवरती आरूढ करायचं आहे जो सनातन संस्कृतीचं रक्षण करणारा आहे. ज्याला शासन दिल्यानंतर सामान्य जनतेचं हित होईल त्यालाच सत्तेवरती बसवण्याची जिम्मेदारी समाजाची असते. सत्ताधाऱ्यांचा भरोसा नाही, नेत्यांचा भरोसा नाही, राजकारण्यांचा भरोसा कधी ठेवू नये. माझं काही कोणाशी हाडवैर नाही बरं का. नसता तुम्ही म्हणताल तुमचं काहीतरी काम राहिलं असेल त्यांच्याकडे, राजकारण्यांकडे महाराज, म्हणून तुम्ही असं बोलत असताल. नाही नाही, माझं काम फक्त माझ्या व्यासपीठाशी प्रामाणिक राहणं इतकं आहे. माझ्या संस्कृती परंपरा सनातन धर्माशी प्रामाणिक राहणं हे माझं काम आहे. शासन, प्रशासन, सत्ताधारी, राजकारणी हे माझ्या सनातन व्यासपीठापेक्षा मोठे नाहीत, म्हणून मी इथं बसून त्यांना बोलू शकतो. या व्यासपीठाच्या खाली सगळे आहेत. इथं सामान्य माणूसही त्याच पात्रतेचा आहे आणि कोणी नेता, राजनेता, शासन प्रशासनाचा व्यक्ती आला तरी तो त्याच पात्रतेचा. इथं सगळे समान. आणि ज्या वेळेला खऱ्या अर्थाने धर्म जाणणाऱ्या, खऱ्या अर्थाने सामान्य जनतेचं हित करणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने अपराधाला, पापाला, भ्रष्टाचाराला आळा घालणाऱ्या सत्ताधीशांना आपण सत्ता दिली पाहिजे. कारण हे वर खुर्चीवर बसलेले जर का चांगल्या विचारांचे नसले तर त्यांच्या हाताखालचे कितीही चांगले काम करणारे असले तरी त्यांना काम करता येत नसतं. कारण सत्ता. म्हणून काय गरज होती देवाला एवढं मोठं महाभारताचं युद्ध घडवून आणण्याची? एवढी मोठी हिंसा घडवून आणली भगवंतांनी, ज्या हिंसेचा विरोध सगळ्यांनी केला. नवे नवे स्वतः अर्जुनजी महाराजांनी सुद्धा त्या हिंसेचा विरोध केला. तरी भगवंतांनी सांगितलं, अर्जुना तू युद्ध सोडू नको. तैसी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी माऊली ज्ञानोबाराय म्हणतात. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, तै योगी आपा हे दिवाळी निरंतर, हे माझं कार्य आहे. आणि ते कार्य भगवंत कसं करून घेतात? महाभारतासारखं युद्धही घडवतात. कौरवांसारख्या सत्ताधीशांना पायलोट करतात, पायउतार करतात. जे देवाच्या विरोधातले, धर्माच्या विरोधातले, संस्कृती परंपरेच्या विरोधातले आहेत, त्यांचं काय होतं हे पाहायचं असेल तर कौरवांकडे पाहावं महाराज.
तर धृतराष्ट्राकडे पाहावं आणि मग पांडवांच्या हाती राज्यकारभार दिला. त्यावेळेला देवाला कुठं समाधान झालं की चला आता धर्माचं राज्य येईल, आता धर्माचं राज्य आहे. या राज्यामध्ये आता प्रत्येक सामान्य नागरिक सुखी राहील, समृद्ध राहील, संपन्न राहील, संतोषी राहील, समाधानी राहील. आणि त्याच्यासाठी असतं शासन, त्याच्यासाठी असतं प्रशासन. आणि तेच काम केलं ऋषी मुनींनी. शाप देतात ऋषी मुनी, याचा अर्थ ते काय करतात, ते समाजाची घडी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही चुकीचे वागू नका. तुमचं आणि मग सनत कुमारांना राग आला, शाप दिला. काय शाप दिला? मूर्ख आहात म्हटले तुम्ही तिघी जणी. मी तुम्हाला शाप देतो की तुम्हाला मृत्यूलोकामध्ये मनुष्याच्या स्त्री म्हणून जन्म घ्यावा लागेल. आणि ज्या वेळेला शाप प्राप्त झाला तीनही कन्यांना पश्चाताप झाला आणि तिघींनी सुद्धा नमस्कार केला, क्षमा प्रार्थना केली. महाराज क्षमा करा, आम्हाला आमची चूक झाली, पण आम्हाला उशाप द्या काहीतरी. जरी आम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलो तरी आमचं कल्याण झालं पाहिजे, अशी कृपा करा. त्यावेळेला सनत कुमारांनी उशाप दिला. आणि उशापामध्ये त्यांनी असं सांगितलं की तुमच्यापैकी सगळ्यात जी मोठी आहे, जी मैना, ती विष्णूंचा अंश असणाऱ्या हिमालयाची धर्मपत्नी म्हणून जन्म घेईल. दुसरी जी धन्य आहे ती जनकपुरामध्ये जनकांची धर्मपत्नी म्हणून जन्म घेईल. आणि तिसरी जी कलावती आहे ती द्वापार युगामध्ये वृषभानूची धर्मपत्नी म्हणून जन्म घेईल. क्रमशः मैनावतीच्या उदरी साक्षात जगदंबा पार्वती म्हणून अवतार घेईल. जी धन्या जनकपुरामध्ये जनकांची धर्मपत्नी होऊन जाईल, तिच्या घरी साक्षात महालक्ष्मी सीता या नावाने प्रगट होईल. आणि द्वापार युगामध्ये वृषभानूची धर्मपत्नी कलावतीच्या उदरी भगवती परांबिका, भगवंताची परमाल्हादिनी शक्ती श्री राधा श्रीकृष्णाची सखी म्हणून जन्म घेईल. तिघींना उशाप प्राप्त झाला आणि या तिघींचाही जन्म झाला. त्यापैकी ही जी मैनावती आहे ही या ठिकाणावरचं प्रमुख पात्र आहे. यथायोग्य समयाला मैनावतीचा विवाह हिमालय भगवंतांसोबत झाला. दोघांचाही गृहस्थाश्रम सुरू झाला. आणि ज्या वेळेला आता कन्येचा जन्म होणार आहे हे साऱ्या देवतांना विदित होतं, पण त्या जगदंबेने जन्म घ्यावा याच्यासाठी तिची प्रार्थना करणं नितांत आवश्यक आहे. म्हणून हिमालय भगवंतांना आणि मैनावती आई साहेबांना तप करण्याची प्रेरणा देवतांनी केली. आणि जसं काल दक्ष प्रजापती राजांनी भगवतीची आराधना केली, तसंच आज हिमालय भगवंत आणि मैनावती आई साहेब तप करत असताना अखंड भगवती जगदंबेचा धावा करायला लागले, अखंड भगवती जगदंबेचं संकीर्तन करायला लागले. श्री अंब जगदंब जगदंब, श्री अंब जगदंब जगदंब, श्री
हिमालय भगवंत मैनावती आई साहेबांनी आई भगवती जगदंबेचा धावा केला आणि आई भगवती जगदंबा हिमालय भगवंतांच्या सन्मुख मैनावती आई साहेबांच्या समोर उपस्थित झाल्या. प्रार्थना केली, आमची एकच मागणी आहे की तुम्ही कन्येच्या रूपाने आमच्या घरी जन्म घ्या, अवतार घ्या. भगवती जगदंबेला सुद्धा पुन्हा अवतार घ्यायची इच्छा उत्पन्न झाली मनामध्ये. आणि आई भगवती जगदंबा वरदान करून अंतर्धान झाली की मी अवतार घ्यायला तयार आहे. हिमालय भगवंत मैनावती आई साहेब आपापल्या घरी स्थिर झाल्या. यथायोग्य समयाला आई भगवती जगदंबेनं हिमालय भगवंत आणि मैनावती आई साहेबांच्या कन्येच्या रूपाने जो अवतार घेतला त्याच अवताराला पार्वती हे नाव प्राप्त झालं. अवतार झालेला आहे. हळूहळू हळूहळू लहानाच्या मोठ्या झालेल्या आहेत पार्वती आई साहेब. पाहता पाहता तारुण्यावस्थेमध्ये येऊन पोहोचलेल्या आहेत. परंतु लहानपणापासून पार्वती आई साहेबांना साधनाची आवड आहे, तपाची आवड आहे, जपाची आवड आहे, अनुष्ठानाची आवड आहे. पण जप करण्यासाठी, तप करण्यासाठी, अनुष्ठान करण्यासाठी काही ध्येय नव्हतं. कधी कधी आपल्याकडे शक्ती असते, ध्येय असतं, पण वाटचाल करण्याचं मार्गदर्शन नसतं, ध्येय नसतं. ज्याच्याकडे ध्येय नसतं त्याला ध्येय देतात संत, साधू, सद्गुरू, की तू या दिशेने वाटचाल कर. याच प्रसंगामध्ये एक घटना घडली. या हिमालयाच्याच एका शिखरावरती एक दिवस महादेव आपल्या साऱ्या गणांसहित येऊन पोहोचले आणि एका परमपवित्र जागेवरती महादेव तप करण्यासाठी विराजमान झाले. ही वार्ता हिमालय भगवंतांना माहीत झाली आणि हिमालय भगवंताच्या मनामध्ये महादेवांच्या दर्शनाला जाण्याचा विचार आला. मी दर्शनाला चाललेलो आहे तर आपल्या कन्येला, मुलीला सुद्धा दर्शनाला घेऊन निघावं म्हणून पार्वतीला आपल्या सोबत घेतलं आणि हिमालय भगवंत येऊन पोहोचले. जसंच ज्या ठिकाणावरती महादेव तप करण्यासाठी बसलेले आहेत तिथं हिमालय भगवंत आपल्या कन्येला घेऊन आले, तसं ध्यानस्थ विराजमान झालेल्या भगवान शंकरांना पार्वती आई साहेबांनी आज पहिल्यांदा पाहिलं आणि पार्वती आई साहेब महादेवांच्या त्या अलौकिक कृपाकडे एकटक पाहत राहिल्या. आणि पाहता क्षणी महादेवांच्या संबंधामध्ये पार्वती आई साहेबांच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न झालं, प्रीती उत्पन्न झाली. हिमालयाने महादेवांना नमस्कार केला. पार्वती नमस्कार कर. पार्वती आई साहेबांनी नमस्कार केला आणि एकटक त्या शांत मूर्ती शिवांच्या रूपाकडे पार्वती आई साहेब दूर उभ्या राहून पाहत होत्या. भगवान शंकरांचं ते तेज, भगवान शंकरांची ती शांत मूर्ती भगवंतांना पाहून आई साहेब प्रसन्न झाल्या. हिमालय भगवंत म्हणतात, बरं झालं भगवंता तुम्ही माझ्या शिखरावर तप करण्यासाठी आलात, मला तुमचं दर्शन झालं. जोपर्यंत तुमची इच्छा आहे तोपर्यंत इथं तुम्ही निवास करा, तुम्हाला इथं कशाचाच भय नाही, कशाचाच अडथळा नाही. हे बोलत असताना हिमालय भगवंताच्या मनामध्ये एक विचार आला आणि हिमालय भगवंत म्हणतात, भगवंता एक तुमच्याकडे प्रार्थना करू का? म्हटले बोल ना. बोला म्हटले हिमालय भगवंता. म्हटले तुम्ही जोपर्यंत इथं आहात तोपर्यंत तुमची सेवा करण्यासाठी पार्वतीनं यावं अशी माझी इच्छा आहे. मी तिला पाठवत जाऊ का? भगवान शंकरांनी सांगितलं, मी तुम्हाला या गोष्टीची परवानगी देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही त्याच्या पाठीमागचं कारणही सांगितलं. मी साधू आहे. माझ्या आजूबाजूला अनेक साधक मंडळी राहतात. ते माझ्याकडे पाहून साधना करतात, माझ्याकडे पाहून तप करतात. आणि मी जर का एखाद्या स्त्रीकडून सेवा करून घेताना त्यांनी पाहिलं तर त्यांच्या साधक धर्माचं पतन होण्यासाठी वेळ लागणार नाही. म्हणून तुम्ही पार्वतीला इथं पाठवूच नका.
आता जसं पार्वती आई साहेब भगवान शंकरांकडे पाहतात तसं काही भगवान शंकर पार्वती आई साहेबांकडे पाहत नव्हते किंवा पाहिलं नाही असं झालं नाही, पण तरी नकार दिला. हा नकार पार्वती आई साहेबांनी ऐकला आणि या प्रसंगामध्ये एक दार्शनिक, एक तात्विक संवाद या दोघांमध्ये झाला असं वर्णन केलं, ज्यामध्ये परमात्म्याचं जसं सामर्थ्य आहे, परमात्म्याची जशी सत्ता आहे तशी प्रकृतीची सुद्धा सत्ता आहे हे पार्वती आई साहेबांनी सांगितलं. आणि हे सांगत असताना भगवान शंकरांना हे जाणीव करून दिली की तुम्ही जर परमात्मा आहात तर मी तुमची प्रकृती आहे, माझ्याशिवाय तुम्ही अपूर्ण आहात. तुम्ही कितीही मला नाकारलं तरी सरते शेवटी माझा अंगीकार तुम्हाला करावाच लागेल. हा भाव पाहिला पार्वती आई साहेबांचा आणि सेवेला येण्याची परवानगी देऊन टाकली. आनंद झाला दोघांनाही, हिमालय भगवंतांना सुद्धा, पार्वती आई साहेबांना सुद्धा. आणि क्रम सुरू झाला. रोज सकाळ झाली, आपलं स्नान उरकलं की पार्वती आई साहेब शिखरावर यायच्या आणि महादेवांची सेवा करायच्या. ओल्या वस्त्राने महादेवांचं अंग पुसून घ्यायच्या, सुंदर भस्म लावायच्या महादेवांना, महादेवांच्या चरणाची पूजा करायच्या आणि महादेवांजवळ बसून राहायच्या. आपली सेवा झाली, आपलं सारं कर्म उरकलं की थांबत नव्हत्या, निघून जायच्या. महादेव बोलत नव्हते, पाहत नव्हते. तू सेवेला येती आहेस, सेवा करत राहा. साऱ्या देवता पाहायला लागल्या. पार्वती रोज इथं येती, महादेवांची सेवा करती, शुश्रूषा करती, पण महादेव पार्वतीकडे पाहतच नाही. पार्वतीकडे पाहून यांच्या मनामध्ये आकर्षणच उत्पन्न होत नाही. कस काय? वर्णन असं केलं की भगवान शंकर पार्वती आई साहेबांकडे पाहत नव्हते असं नाही, पाहत होते, पण पाहून न पाहिल्यासारखं करत होते. का? असं का करत होते? कारण आता भगवान शंकरांना भीती वाटत होती. जे पहिले घडलं ते आता घडू नये. सतीकडून जी चूक झाली ती आता पुन्हा या जन्मामध्ये पार्वतीकडून होऊ नये. आणि ही चूक तोपर्यंत होण्याची शक्यता आहे जोपर्यंत पार्वतीचा अहंकार नाश पावणार नाही. पार्वतीचं जोपर्यंत पूर्ण समर्पण माझ्या प्रती होणार नाही तोपर्यंत मी पार्वतीचा अंगीकार करणार नाही, तोपर्यंत माझा पार्वतीवरही विश्वास होऊ शकत नाही. पहा भगवंताचं हृदय. आणि भगवान शंकर सुद्धा पाहून न पाहिल्यासारखं करायचे, बोलत नव्हते, वाट पाहत होते. पार्वतीचा अहंकार, अभिमान पूर्णपणे निशेष नाहीसा व्हावा तरच मी विचार करेन पार्वतीचा अंगीकार करण्याचा, नसता मी जसा आहे तसा बरा आहे. मला पुन्हा त्या प्रपंचामध्ये, पुन्हा त्या भानगडीमध्ये पडायचं नाही हा विचार केला. पण हे भगवान शंकरांचं अंतःकरण फक्त भगवान शिवच जाणत होते, दुसरं कोणीच नाही. देवता आपापल्या जागेवर भगवंताच्या संबंधामध्ये, पार्वतीच्या संबंधामध्ये आकर्षण कसं उत्पन्न होईल याचा विचार करायचा, पण शिव मात्र तटस्थ होते. आता मात्र भगवान शिव तटस्थतेने आपल्या ध्यानामध्ये निमग्न असायचे. पार्वती आई साहेब निर्मळ मनाने सेवा करत राहिल्या. अनेक दिवस गेले. देवतांना वाटलं भगवंत काही पार्वतीकडे वळून पाहत नाही, म्हणून एक युक्ती केली. पुन्हा ब्रह्मदेवानी कामदेवाला सांगितलं, जा जिथं शिव बसलेले आहेत तिथं त्यांच्यावरती तुझा प्रभाव होऊ दे. पार्वती त्यांच्याकडे रोज येते आहे, पार्वतीला पाहिलं की त्यांच्या मनामध्ये कामना उत्पन्न झाली पाहिजे, म्हणजे ते पार्वतीचा अंगीकार करतील. या विचाराने एक दिवस सकाळी रोज नित्याप्रमाणे पार्वती भगवंताचं पूजन करायला आलेली होती. पार्वतीची सेवा चाललेली आहे आणि एवढ्या वेळामध्ये कामदेव तिथं आला आणि कामदेवाने आपलं धारिष्ट्य भगवान शंकरांसमोर पुन्हा एक वेळेला दाखवण्यासाठी सुरुवात केली. भगवान शंकर ध्यानस्थ विराजमान झालेले होते. या अगोदर एक घटना प्रसंग असा झाला पहा की पार्वती आई साहेब ज्या अखंड अविरत भगवान शंकरांची सेवा करत होत्या, भगवंताच्या हृदयाचा तर विचार केला आपण. भगवंताचं तर मात्र हृदय, भगवंताचं मन पार्वती आई साहेबांकडे वळायला तयार नाही, ही गोष्ट लक्षात तर आली. पण पार्वती आई साहेबांचा विचार केला तर पार्वती आई साहेब भगवान शंकरांना पाहता क्षणी भगवान शंकरांना पूर्णपणे आपलंसं मानून बसलेले आहे.
अशी भावना हृदयामध्ये उत्पन्न व्हायला लागलेली आहे की आता मी माझं पूर्ण समर्पण यांच्या चरणी केलेलं आहे. आणि पूजा करून रोज पार्वती आई साहेब घरी यायच्या. त्यावेळेला कुणाशी बोलावं वाटत नसायचं, कुणासोबत बसावं वाटत नसायचं. त्यांच्या स्थितीमध्ये, अवस्थेमध्ये, परिस्थितीमध्ये पार्वती आई साहेब राहायच्या. पार्वती आई साहेबांच्या 2 सख्या होत्या, जया आणि विजया. या पार्वती आई साहेबांकडे पाहायला लागल्या. त्यांच्या लक्षात आलं अलीकडे पार्वती तिच्याच नादामध्ये गुंगून राहते आहे. म्हणून त्या सख्यांच्या मनामध्ये कुतूहल उत्पन्न झालं. एकटीच बसून राहते, तासनतास बसून राहते. बसल्या बसल्या मनाशीच बडबड करत राहते. बडबड करता करता, बोलता बोलता कधी कधी खुदकून मनाशीच हसते. सख्या जवळ आल्या आणि त्या सख्यांनी पार्वती आई साहेबांना विचारलं, का ग पार्वती, अगं रोज तू जिथं जातेस तिथून वापस येते, तिथून आल्यापासून तुझी अवस्था तर फार वेगळीच झालेली आहे म्हटले. ही तुझी अवस्था कुणामुळे झालेली आहे, कशामुळे झालेली आहे? आपल्या माणसाचं अचानक वर्तन बिघडल्यानंतर आपण म्हणतो ना प्रेमाच्या माणसाला, का रे अचानक तुझं सगळं वागणं बसणं बोलणं बदललं, काही भूतबीत पाहिलं का? भूत पाहून आलास का? तसं सख्यांनी प्रश्न विचारला ज्यावेळेला, त्यावेळेला मात्र पार्वती आई साहेब उत्तर देताना म्हणतात, माझी ही अवस्था कुणामुळे आणि कशामुळे झालेली आहे तुम्हाला ऐकायचं आहे का? मी जिथं जाऊन आले ना तिथं मी त्याला पाहिलं. कुणाला? त्याचं उत्तर देताना पार्वती आई साहेब म्हणतात, वेडा एक योगी देखे नागपा, वेडा एक योगी देखे नागपा, वेडा एक योगी देखील विवाई, वेडा एक योगी देखील विवाई, वेडा एक योगी देखे नागपा, वेडा एक योगी देखे नागपा, वेडा एक योगी देखील विवाई, वेडा एक योगी देखील विवाई. वस्त्र त्याला नाही, वस्त्र त्याला नाही, वस्त्र त्याला नाही, निसंग तो वस्त्र त्याला नाही, निसंग तो, निसंग तो, वेडा एक योगी देखील विवाई, वेडा एक योगी देखील विवाई, वेडा एक योगी देखील विवाई. भूताचा गे पाळा असे भूताला, भूताचा गे पाळा असे भूताला, रुंडाचा रे माळा, रुंडाचा रे माळा, रुंडाचा रे माळा, गळ्यामध्ये रुंडाचा रे माळा, गळ्यामध्ये, वेडा एक योगी देखील विवाई, वेडा एक योगी देखील विवाई, वेडा एक योगी देखील विवाई. अनेक नवल देखिले साजणे, अनेक नवल
सदा पाणी वाहे सदा पाणी वेळा एक योगी देखील दिवाई वेळा एक योगी देखील दिवाई वेळा एक योगी देखील दिवाई भिक्षा पात्र हाती करी भिक्षाटन भिक्षा पात्र हाती भिक्षा पात्र हाती भिक्षा पात्र हाती करी भिक्षाटन भिक्षापात्र हाती भिक्षापात्र हाती भिक्षापात्र हाती करी भिक्षाटन होता गे माझारी नाचतसे होताचा गे माझारी नाचतसे नाचतसे वेळा एक योगी देखील दिवाई वेळा एक योगी देखील दिवाई वेळा एक योगी देखील दिवाई इकडं पार्वती आई साहेबांनी आपल्या हृदयातला भाव सख्यांसमोर व्यक्त करून दाखवला. आणि एक दिवस पार्वती आई साहेब सकाळी सकाळी ज्या वेळेला पूजनासाठी आलेले आहेत, कामदेव त्या ठिकाणावरती उपस्थित झाला. ध्यानामध्ये विराजमान झालेल्या भगवंताच्या लक्षात आलं की कामदेव या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि भगवंतांनी आपला तिसरा नेत्र या प्रसंगामध्ये उघडला, ज्यामधून अग्नीची प्रदीप्त ज्वाळा बाहेर पडली आणि त्या अग्नीमध्ये कामदेव जळून राख झाला, भस्म होऊन पडला. हे सगळं हा भगवान शंकरांचा आवेश पार्वती आई साहेबांनी पाहिला आणि पार्वती आई साहेब घाबरल्या. धावत पळत आपल्या राजमहालाकडे येऊन पोहोचल्या आणि तोवर इकडं भगवान शंकर कामदेवाला भस्म करून पुन्हा कैलास लोकाकडे निघून गेले होते. आणि आता पार्वती आई साहेबांच्या लक्षात आलं की महादेव आपल्या स्वस्थानी निघून गेलेले आहेत. आता मला त्यांची सेवा करता येणं शक्य नाही, आता मला त्यांना पाहता येणार नाही, आता मला त्यांच्या संगतीमध्ये सहवासामध्ये जाता येणार नाही, हे पार्वती आई साहेबांच्या लक्षात आलं. आणि पार्वती आई साहेबांना अत्यंत दुःख वाटायला लागलं, अत्यंत विरह वेदना हृदयामधून प्रगट व्हायला लागल्या. दर्शन प्राप्त होत नाही याची अत्यंत विरह वेदना ज्या वेळेला पार्वती आई साहेबांना व्हायला लागली, दुःखाश्रूंनी नेत्र भरलेले आहेत पार्वती आई साहेबांचे. आणि आपल्या राजमहालामध्ये बसल्या बसल्या पार्वती आई साहेब मोठ्याने भगवान शंकरांचा धावा करायला लागल्या. धाव धाव गंगाधरा 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 कृपेच्या सागरा दीनानाथ कृपेच्या सागरा दीनानाथ कृपेच्या सागरा दीनानाथ धाव धाव गंगाधरा धाव धाव गंगाधरा धाव धाव गंगाधरा भवपुरा माझी भवपुरा माझी भवपुरा
धाव कृपाळू पावी धाव कृपाळू पावी धाव कृपाळू पावेगी धाव धाव गंगाधरा धाव धाव गंगाधरा धाव धाव गंगाधरा कृपेच्या सागरा दीनानाथ कृपेच्या सागरा दीनानाथ कृपेच्या सागरा दीनानाथ धाव धाव गंगाधरा धाव धाव गंगाधरा धाव धाव गंगाधरा पार्वती आई साहेब भगवंताचा धावा करतात, मनोमन प्रार्थना करतात, करुणा भागतात भगवान शंकरांची. परंतु भगवान शंकर मात्र कैलासामध्ये जाऊन समाधी अवस्थेमध्ये निमग्न झालेले होते. पार्वती आई साहेबांचा धावा ऐकूनही किंवा पार्वतींनी धावा करूनही शिव काही पुन्हा पार्वती आई साहेबांसमोर प्रगट झाले नाहीत. आणि ज्या वेळेला अशी अवस्था पार्वती आई साहेबांच्या चित्ताची झाली, त्याच वेळेला नारदजी महाराजांचं आगमन झालेलं आहे. आणि नारदजी महाराज हिमालय भगवंताशी संवाद करतात, मैनावती आई साहेबांशी संवाद करत आहेत. आणि जणू काही पार्वती आई साहेबांना ही प्रेरणा देण्याचा प्रयत्न करत आहेत की पार्वतीला जर का तिची मनोकामना पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर आता पार्वतीनं तपश्चर्या करायला पाहिजे. आणि ज्या वेळेला हा सारा संवाद झाला, नारदांची आणि हिमालयांची भेट झाली, त्याच वेळेला पार्वती आई साहेबांनी काल रात्री आपल्याला पडलेलं एक स्वप्न मैनावती आई साहेबांना सांगितलं. आणि ते स्वप्न असं होतं की स्वप्नामध्ये एक साधू पार्वती आई साहेबांना दर्शन द्यायला आला. आणि त्या साधूनं पार्वती आई साहेबांना, पार्वती तू आता इथून पुढं तपश्चर्या कर अशी तपश्चर्येची प्रेरणा दिली. आणि तीच प्रेरणा आपला मंत्र म्हणून तिनं ग्रहण केली. आणि आईला सांगितलं की आई आता मी तप करण्यासाठी वनामध्ये निघून जाते आहे. परवानगी घेतली आणि पार्वती आई साहेब एका घनदाट अरण्यामध्ये तपश्चर्या करण्यासाठी येऊन उपस्थित झाल्या. सुंदर अशा प्रकारची पर्णाची कुटिया बांधली आणि त्या कुटियेमध्ये पार्वती आई साहेबांची तपस साधना सुरू झाली. सती या अवतारामध्ये जेवढं तप सती आई साहेबांकडून घडलं नाही त्याच्याही पेक्षा अधिक पटीनं तप पार्वती आई साहेब करताना दिसायला लागल्या. सर्व प्रकारच्या राज्यभोगाचा पार्वती आई साहेबांनी त्याग केला. सर्व सांसारिक प्रापंचिक कामना वासनेचा त्याग केला. सगळे भरजरी वस्त्र अलंकार दागदागिने यांचा त्याग केला. शय्येचा त्याग केला. पंचपक्वान्नांचा त्याग करून टाकला. आणि अखंड शिवनामाचं स्मरण करायला लागल्या. आल्या गेल्या साधू संतांची सेवा करायला लागल्या. आल्या गेल्या अतिथीला दान करायला लागल्या. भुकेल्याला अन्न पाणी द्यायला लागल्या. आणि दुसऱ्या बाजूला अखंड एकांतामध्ये भगवंताच्या नामाचं स्मरण करत होत्या. अखंड ध्यानामध्ये बसून राहायच्या. फक्त भगवान शंकरांचं स्मरण. ज्या वेळेला थंडी, ऊन, वारा, पाऊस इत्यादी हे प्रकोप चाललेला आहे निसर्गाचा, त्याही वातावरणामध्ये जसा एखादा यती संन्यासी तप करतो महाराज, ज्या वेळेला कडक उन्हाळा आहे त्यावेळेला आजूबाजूला पाचही दिशेनं अग्नी पेटवून त्याच्यामध्ये तप चाललेला आहे. ज्या वेळेला कडक हिवाळ्याचे थंडीचे दिवस आहे ना, त्यावेळेला गळ्या इतक्या थंडगार सरोवराच्या पाण्यामध्ये उतरून अखंड शिवनामाचा जप चाललेला आहे. ज्या वेळेला धो 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 पाऊस पडत होता त्यावेळेला पावसामध्ये उभं राहून नामजप चाललेला आहे. हळूहळू हळूहळू तपश्चर्या पुढे जायला लागली. अगोदर हविष्यान्न खात होत्या, कंदमुळं फळं खात होत्या. पुढं चालून कंदमुळं फळं खाणं सुद्धा पार्वती आई साहेबांनी सोडून दिलं. वाळलेला पाला खाऊन तप करायला लागल्या. शिवनामाचं गायन करायला लागल्या. पुढं चालून ते वाळलेले पानं सुद्धा खाणं सोडून दिलं. फक्त पाणी प्यायला लागल्या. पाण्यावरती तप केलं. पुढं चालून काळ असा आला की पाणी पिणं सुद्धा बंद केलं आणि फक्त श्वास ग्रहण करत आहेत आणि त्याच्यावरती तप चाललेला आहे.
आणि पार्वती आई साहेबांचं हे खडतर तप साऱ्या देवता पाहायला लागल्या. त्याच वेळेला साऱ्या देवता कैलास लोकामध्ये उपस्थित झाल्या आणि भगवान शंकरांना प्रार्थना करायला लागल्या की भगवंता, पार्वती तुमच्यासाठी तप करते आहे, तुम्ही पार्वतीवरती प्रसन्न व्हा आणि जी तिची इच्छा आहे, जी मनोकामना आहे ती तिला विचारून तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा. भगवंतांनी सांगितलं, अजून पार्वतीचं तप पूर्ण झालेलं नाही, पण तुम्ही चिंता करू नका, मी यथायोग्य वेळेला पार्वतीवरती प्रसन्न होईल आणि पार्वतीची मनोकामना पूर्ण करेन. इकडं मात्र मधल्या कालावधीमध्ये तारकासूर नावाचा एक असुर जन्माला आला. त्यांनी भगवंतांना प्रसन्न करून घेतला आणि वर मागितला. ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतला आणि वर मागितला. ब्रह्मदेवा, तुम्ही मला अमर करा म्हटले. ब्रह्मदेवानी सांगितलं, तारकासुरा, मी तुला अमर करू शकत नाही, वर बदलून माग. त्यांनी त्याच्या मनामध्ये विचार आला की आता भगवान शंकर एकटे कैलास लोकामध्ये राहतात, आता भगवान शंकर काही पुन्हा विवाह करणार नाही आणि विवाहच केला नाही तर भगवान शंकरांना संततीच होणार नाही. संततीच झाली नाही तर ती मला मारू शकणार नाही, म्हणजे मी अखंड अमर राहीन. म्हणून त्यानं युक्तीनं हा वर मागितला की भगवान, मला कुणाकडूनच मृत्यू येऊ नये या जगात. देवतांकडून नाही, मनुष्यांकडून नाही, प्राण्यांकडून नाही, जीवांकडून नाही, कोणाकडून नाही. यायचाच असेल तर भगवान शंकरांच्या पुत्राच्या हातूनच माझा मृत्यू झाला पाहिजे. ब्रह्मदेव तथास्तु म्हणून अंतर्धान झाले आणि तारकासुराने हा वर मागितलेला आहे तो सगळ्या देवतांना त्रास द्यायला लागला. आता देवतांची घाई सुरू झाली की लवकर भगवंतांनी विवाह करावा, लवकर त्यांना पुत्र व्हावा आणि लवकर त्या पुत्रांनी त्या तारकासुराला मारावं. कोणाचं काय तर कोणाचं काय महाराज. भगवान शंकर मात्र वाट पाहत आहेत की तपाचरणाने, अनुष्ठानाने, व्रताचरणाने पार्वतीचा अहंकार निशेष नाहीसा झाला पाहिजे, समूळ नाहीसा झाला पाहिजे, याची वाट पाहत आहेत. मग एक दिवस सप्त ऋषींना इच्छा झाली पार्वतीची परीक्षा पाहण्याची, म्हणून 7ही ऋषी येऊन पोहोचले. आश्रमामध्ये आले, ऋषीमुनी आले म्हणून स्वागत सत्कार केला. परंतु ते ऋषीमुनी आल्यापासून भगवान शंकरांची निंदा करायला लागले. नको नको ते भगवान शंकरांच्या संबंधामध्ये बोलायला लागले आणि तू भगवान शंकरांसोबत विवाह करण्याचा नाद सोडून दे, दुसऱ्या कोणत्या तरी एखाद्या स्वर्गातल्या सुंदर देवतेसोबत विवाह कर, अशी प्रेरणा करायला लागले. ऐकायचं तेवढं सन्मानाने पार्वती आई साहेबांनी ऐकून घेतलं आणि एकच वाक्य वापरलं, जेवढी शिवनिंदा तुम्ही आता माझ्या समोर केलेली आहे तेवढी पुष्कळ झाली, याच्या पुढे एकही शिवनिंदेच्या विरोधातलं वाक्य मी तुमच्या मुखातून ऐकणार नाही. शिव असा आहे, शिव तसा आहे, शिवाचं असं आहे तसं आहे म्हणून तू त्याच्याशी विवाह करू नकोस, असं जर तुम्ही मला सांगण्यासाठी आलेला असाल तर हे ऋषी मुनींनो, मी तुम्हाला वचन देते, मी विवाह करेन तर भगवान शिवांसोबतच करेन, अन्यथा मी आजन्म अविवाहित राहीन, पण दुसऱ्या पुरुषाकडे पती या दृष्टीनं पाहणार नाही. सप्तऋषी परीक्षा पाहून निघून गेले. पार्वती आई साहेबांचं तप चाललेलंच आहे. पण समाधान झालं नाही भगवान शंकरांचं तोपर्यंत जोपर्यंत स्वतः भगवंतांनी पार्वती आई साहेबांची परीक्षा पाहिली नाही तोपर्यंत. आणि एक दिवस एका वृद्ध तपस्व्याचा वेश घेऊन साक्षात भगवान शिव पार्वती आई साहेबांच्या आश्रमामध्ये आले. पार्वती आई साहेबांनी स्वागत केलं, सत्कार केला, आसन दिलं बसायला, खाण्यापिण्याचे पदार्थ देण्यासाठी प्रार्थना केली, विनंती केली. आणि तो वृद्ध तपस्वी पाहायला लागला आणि म्हणायला लागला, पार्वती तू किती सुंदर आहेस दिसायला, राजकन्या आहेस, आणि या अरण्यामध्ये एका तपस्व्याचं जीवन का जगते आहेस? तुझ्या मनामध्ये काय कामना आहे, काय लोभ आहे तुझ्या मनामध्ये? पार्वतीनं सांगितलं, महात्मन, भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी मी हे सगळं करते आहे. त्यांनी माझा स्वीकार करावा धर्मपत्नी म्हणून, अशी माझी इच्छा आहे. आलेला वृद्ध तपस्वी म्हणायला लागला, पार्वती मला असं वाटतं तू भगवान शंकरांना ओळखत नाहीस. भगवानही म्हटले नाहीत, ते माझ्या तोंडात आलं.
तो वृद्ध तपस्वी म्हणायला लागला, मला असं वाटतं तू त्या शंकराला ओळखत नाहीस. म्हटले कस काय, असं का बोलत आहात? अगं म्हटले, कसा राहतो, कुठं राहतो माहित नाही का तुला? अगं त्याचं कुळ काय, गोत्र काय, आई वडील काय, माता पिता काय, कोणत्या कुळात जन्माला आला, कोणापासून जन्माला आला, काही कोणाला पत्ता नाही, नुसता फकीर आहे. म्हटले स्मशानामध्ये राहतो, भूताखेतांच्या आजूबाजूला राहतो. अगं तू दिसायला एवढी सुंदर आहे, गोरी पान आहेस, गौरवर्णी आहेस, आणि तुला त्याच्यासारख्या फकीरासोबत विवाह करायची इच्छा का होती आहे? म्हटले सोडून दे म्हटले त्या शंकराचा नाद. तुला कोणता तरी राजकुमार भेटेल, नाही राजकुमार भेटला तर स्वर्गातल्या एखादी देवता तुला प्राप्त होईल, तिच्यासोबत विवाह करून घे म्हटले. आजूबाजूला उभ्या असलेल्या सेवेसाठी उभ्या असलेल्या सख्यांना सांगितलं, सख्यांनो यांना लवकरात लवकर इथून बाजूला जायला सांगा. अतिथी आहेत म्हणून मी यांना काही बोलत नाही, वृद्ध आहेत म्हणून मी काही बोलत नाही, तपस्वी दिसत आहेत म्हणून मी काही बोलत नाही, मी सगळं सहन करू शकते, पण माझ्या प्राणप्रिय परमात्म्याची निंदा मी सहन करू शकत नाही. तरी तो वृद्ध तपस्वी आपल्या मुखातली शिवनिंदा सोडायला तयार नाही. आपल्यालाही बोलायला जड जाईल अशी निंदा सुरू झाली महाराज. तेही पार्वती आई साहेबांच्या समोर. पार्वती आई साहेबांना सहन झालं नाही. अनेक वेळेला निक्षुण पार्वती आई साहेबांनी त्या वृद्ध तपस्व्याला सांगितलं की तुम्ही शिवनिंदा करू नका. आणि एवढंच नाही तर भगवान शंकरांच्या तात्विक स्वरूपाचं वर्णनही करून सांगितलं की तुम्ही ज्याला अमंगल आहे असं म्हणतात, भ्रष्टाचरण करणारा आहे असं म्हणतात, भूत प्रेत पिशाच्यांसोबत राहतो असं म्हणतात, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझा शिव स्मशानामध्ये राहून सुद्धा मंगलाती मंगल आहे. माझ्या भगवंता इतकं मंगल दुसरं कोणी नाही. अहो तुमचं असं म्हणणं आहे तो भूता प्रेतांसोबत राहतो, स्मशानात राहतो म्हणून तो अमंगळ आहे, पण त्याचं नामच इतकं पवित्र आहे की एक वेळेला या जगामध्ये कोणी शिव असं जरी म्हटलं ना तरी अमंगलातला मंगल, भ्रष्टातला भ्रष्ट, पाप्यातला पापी सुद्धा पवित्र होतो. हे माझ्या स्वामीच्या नामाचं महात्म्य आहे. आणि भगवान शंकरांच्या तात्विक स्वरूपाचं वर्णन करून झाल्या. दीर्घ चर्चासत्र या प्रसंगामध्ये झालं तरी वृद्ध तपस्वी शिवनिंदा सोडायला तयार नाही. म्हटले स्वतःच्या पायावर जणू काही स्वतःच कुऱ्हाड मारून घेते आहेस म्हटले तो. पार्वती आई साहेबांना वाटलं याला भीती दाखवून पाहिली, समजावून सांगितलं तरी हा शिवनिंदा सोडायला तयार नाही. इथून जा म्हटलं तरी हा जायला तयार नाही. आता मीच हे स्थान सोडून जाईल. म्हणून पार्वती आई साहेब त्या वृद्ध तपस्व्याकडे पाठ फिरवून पुढं निघाल्या. एवढ्या वेळात त्या वृद्ध तपस्व्याने आई साहेबांचा हात पकडला. याने माझ्या शरीराला कसकाय स्पर्श केला म्हणून त्रागा उत्पन्न झाला आणि रागाने पाठीमागं वळून पाहतात तर काय, साक्षात कर्पूर गौरम करुणावतारम असा तो भगवान सांब सदाशिव आपल्या सन्मुख उभा आहे. ज्याला पाहण्यासाठी, ज्याला प्राप्त करून घेण्यासाठी, जो प्रसन्न व्हावा याच्यासाठी मी आजपर्यंत एवढे सारे कष्ट सहन केले, एवढे सारे प्रयत्न केले. तोच वृद्ध तपस्याचं रूप घेऊन आला आणि माझी परीक्षा पाहत होता. आनंद वाटायला लागला. भगवंताच्या रूपाकडे पाहता पाहता डोळ्यांमधून आनंदाचे अश्रू वाहिला लागले पार्वती आई साहेबांच्या की आज माझं तप सफल झालं. काय पाहिजे आहे पार्वती तुला सांग. पार्वती आई साहेबांनी आपल्या मनातला भाव वर्णन करून सांगितला. तुम्ही माझा अंगीकार करा आणि पुन्हा कधी तुमचा वियोग मला होणार नाही अशी कृपा तुम्ही माझ्यावरती करा. मी तुझा अंगीकार करायला तयार आहे. चल माझ्यासोबत कैलास लोकांमध्ये. म्हटले असं मी तुमच्यासोबत येणार नाही. म्हटले मग रीतसर माझ्या घरी या, माझ्या वडिलांना मागणी घाला, विधिविधान युक्त माझ्यासोबत देवतांच्या साक्षीनं, अग्नीच्या साक्षीनं, भूदेवांच्या साक्षीनं माझ्यासोबत विवाह कर्म करा आणि मग मला तुमच्यासोबत नंदीवरती बसवून थाटामाटात कैलासाला न्या. मी तुमची वाट पाहिन. ठीक आहे म्हणते, मी तुला घेण्यासाठी येईन. पार्वती आई साहेब निघून गेल्या. इकडं भगवान शंकर कैलास लोकामध्ये आले.
ही वार्ता नारदांना कळाली, म्हणून नारदांनी मध्यस्थी केली. हिमालय भगवंताकडे नारद आले आणि नारदजी महाराज म्हणतात, हिमालय भगवंता म्हटले यावर्षी पार्वतीचा विवाह करण्याचा काही विचार आहे की नाही? अरे म्हटले नारदा, योग्य वर मिळाला तर मी पार्वतीचा विवाह करायला तयार आहे, पण तू हे काय विचारतो आहेस नारदा? म्हटले माझ्याकडे एक अत्यंत सुलक्षणी वर आहे. म्हटले कोण आहे तो वर, त्याचं नाव काय आहे? म्हटले भगवान शंकरांना विवाह करायची इच्छा आहे, देता का तुमची कन्या त्यांना? ऐकल्याबरोबर हिमालय भगवंतांना आनंद झाला. ताबडतोब शब्द दिला, नारदा मी माझी कन्या पार्वती भगवान शंकरांना दिली आणि हा माझा शब्द आहे. परंतु ही गोष्ट मैनावतीला जर का कळाली तर मैनावती या संबंधाला तयार होणार नाही. म्हणून मैनावतीला ही गोष्ट सांगू नको की पार्वतीचा होणारा पती कोण आहे. ही गोष्ट तुझ्यात माझ्यात राहू दे. अहो पण म्हटले मैनावती आई साहेबांना माहीत झालं पाहिजे ना की त्यांचा होणारा जावई कोण आहे. तसंही पसंतीची वेळ ज्या वेळेला असते त्यावेळेला मुलीचा होणारा जो काही भावी पती आहे किंवा होणारा जावई कोण पसंत करतं, कोण पसंत करतं? आणि त्याच मैनावती आई साहेबांपासून हे सगळं लपवून ठेवायचं हे हिमालय भगवंतांनी सांगितलं. वर्णन असंही आलं की मैनावती आई साहेबांना ही वार्ता कुठून तरी कळाली की शंकरांसोबत माझ्या कन्येचा विवाह होणार आहे. तर मैनावती आई साहेबांना जरासा संकोच वाटला, दुःख वाटलं की नको. पतिराजांना एक दिवस रात्रीच्या वेळेला एकांतामध्ये बसून म्हणायला लागल्या की हा संबंध करू नका. आपली पार्वती किती सुलक्षणी आहे, शिव कसा आहे, म्हणून तुम्ही या संबंधाला कसंही करून नाकारा. इच्छा नव्हती भगवंतासोबत विवाह व्हावा. मग सारे ब्रह्मज्ञानी ऋषी महर्षी आले. मैनावती आईसाहेब हिमालय भगवंतांची समजूत काढली आणि ऋषी मुनी महात्मे समजावतात म्हणून कसं तरी मैनावती आई साहेबांनी होकार दिला. पण मनात कुठंतरी चालू होतं, असा कसा पती माझ्या पार्वतीला, असा कसा पती अजून चांगला भेटेल, याच्यापेक्षा चांगला भेटेल. मुलांची काही कमी आहे का? आणि मुलं काय येणार नाहीत? माझ्या मुलीत काही कमी आहे का? कमी कोणातच नसतं महाराज. ज्याच्या त्याच्या जागेवर सगळे जण उत्तमच असतात, उत्कृष्टच असतात, पण कोणासाठी कोण चांगला असतो हे आपल्याला काय माहित. मैनावती आई साहेब जरासा विपरीत विचार करायला लागल्या. हो नाही करता करता विवाह निश्चिती होऊन गेली. नारदजी महाराज भगवंताकडे आले आणि भगवंतांना सांगितलं हिमालय भगवंतांनी विवाहासाठी परवानगी दिलेली आहे म्हटले. आणि भगवंतांना आनंद झाला. विवाहाची तयारी दोन्ही घरी सुरू झालेली आहे. सुयोग्य अशा प्रकारचा मुहूर्त निवडला गेला आणि विवाहाच्या दिवशी मात्र सकाळी सकाळी नारदजी महाराज भगवान शंकरांकडे आले आणि हात जोडून भगवंतांना म्हणतात, भगवंता माझी एक प्रार्थना आहे तुम्हाला, फक्त आजच्या दिवस माझं एक म्हणणं ऐका. म्हटले काय म्हणणं आहे? आज तुमचा विवाह आहे ना? म्हटले हो. मग निदान विवाहाच्या दिवशी तरी तुम्ही तुमचा शृंगार जरा चांगला करा, नवरदेव शोभले पाहिजेत असा करा. नसता तुमचा वेश असा, तुमचं रंगढंग असा. म्हटले तुमच्या आजूबाजूची मंडळी असे की तुम्ही समारंभाला जरी आले तरी तुम्हाला पाहून दूर दूर पळतील म्हटले मुलीकडचे सगळे. म्हणून जरा नवरदेवासारखा चांगला शृंगार करा म्हटले भगवंता. भगवंत म्हणतात, नारदा तुझं लग्न झालंय का रे? म्हटले नाही, माझं तर लग्न झालं नाही, मी ब्रह्मचारी आहे. म्हणले मग नवरदेवानी कसं नटावं हे मला सांगू नको, माझी दुसरी वेळ आहे. जा म्हटले तू दुसरे काम पहा, मी माझं पाहतो कसं नटायचं कसं थटायचं. जा. आजूबाजूला गण उभे होते. गणांना सांगितलं, अरे आज तुमच्या स्वामींचा विवाह आहे. विवाहाच्या दिवशी नवरदेव कसा गोरा पान दिसला पाहिजे. आणा म्हटले पावडर. आता तिथं कोणती पावडर आणायची होती? गेले महाराज स्मशानभूमीमध्ये. चिता भस्म आपल्या कोणी भांड्यामध्ये, कोणी हातामध्ये, कोणी पोत्यामध्ये भरून आणायला लागलं. शिव बसलेले आहेत आणि सगळं ते चिता भस्म भगवंताच्या अंगावर टाकायला सुरुवात झाली.
सगळं चिताभस्माने पांढरे शुभ्र भगवंत झाले. वासुकी नावाचा सर्प गळ्यामध्ये गुंडाळला, रुद्राक्षाच्या माळा आपल्या जटेमध्ये गुंडाळल्या. नंदी महाराज सजले सुंदर. नंदी महाराजांच्या पाठीवर झूल टाकली गेली. भगवंतांनी एका हातामध्ये डमरू, एका हातामध्ये त्रिशूळ घेतलेला आहे आणि भगवान शिव नंदीवरती विराजमान झाले. सगळे भूतखेत आज तसे तर रोजच नाचतात, आज जास्त नाचायला लागले. आज आमच्या स्वामीचा विवाह, आज आमच्या शंभूचा विवाह आहे म्हणून नाचायला लागले. आणि इकडे कैलास लोकामधून निघाली भगवान शंकरांची वरात. ही वरात कशी निघालेली आहे याचं वर्णन आपल्या सुंदर शब्दामध्ये नरहरी महाराज करताना म्हणतात. भस्म ओटी रुंडमाळा, 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 हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुची हार, कंठी शोभे वासुची हार, कंठी शोभे वासुची हार, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, नाचती होते वेताळ, नाचती होते वेताळ नाचती, होते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, म्हणे नरहरी सोनार, म्हणे नरहरी सोनार, म्हणे नरहरी सोनार, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर. अशा विलक्षण स्वरूपामध्ये भगवान शंकरांची वरात निघालेली होती महाराज. भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, आनंदाने वरात निघालेली होती. पण इकडं नारदजी महाराज पाहायला लागले की भगवान शंकरांना कसा शृंगार करा म्हणून सांगितलं होतं आणि यांनी काय करून ठेवलेलं आहे म्हणून भगवंताकडे पाहायला लागले. पण आता नारद मला काहीतरी बोलेल म्हणून नारदजी महाराज समोर आले की भगवान शंकर या बाजूला पाहिजे. नारदजी महाराज धावपळ करत इकडून आले की भगवंत इकडं पाहिजे. नारदांकडे पाहिला तयार नाही. नारदांना वाटलं यांचा नाद आता सोडून देऊ, हे जसे येतील तसे. मला तर इतकं पक्क माहीत झालं आता की मंडपाच्या दारातूनच ही वरात आता वापस जाणार, ही काही मध्ये जात नाही.
शेवटी तिकडं काय चाललं पाहावं म्हणून इकडं आले तर मैनावती आई साहेब महाद्वारातच उभ्या होत्या. नारदा, नवरदेव कुठं आहे, मला आधी नवरदेव पाहायचा. जो मी अगोदर इथं नवरदेवाला पाहणार, मला आवडला तर विवाह मंडपात प्रवेश, नसता इथूनच जय हरी. भगवान विष्णू आले. हा आहे का नवरदेव? अहो म्हटले हा नाही, हे नारायण आहेत. ब्रह्मदेव आले. हा आहे का? वगैरे वगैरे. प्रत्येकाला पाहून असं वाटायला लागलं, हा आहे का पती, हा आहे का पती. नारदांना वाटलं मैनावती आई साहेब काही आता भगवंतांना पाहिल्याशिवाय इथून हलणार नाहीत, म्हणून मैनावती आई साहेबांना एका खोलीमध्ये डांबून ठेवलं नारदजी महाराजांनी. इकडं मात्र सगळी वरात येऊन पोहोचली. नंदीवरून भगवान शिव खाली उतरले, महाद्वारासमोर येऊन उभे राहिले. अर्धा मंडप भगवान शंकरांच्या सोबत आलेल्या मंडळींना दुरून पाहूनच बेशुद्ध होऊन पडलेला होता. सगळ्या ज्या सुवासिनी पतिव्रता होत्या महाराज, त्या बेशुद्धच पडल्या, कोणीच सावध राहिलं नाही. थोड्या फार पक्क्या हृदयाच्या होत्या, जरा घट्ट हृदयाच्या, त्या जरा अशा दुरून अंदाज घेत होत्या की नेमकी ही भानगड काय आहे. एवढ्या वेळात भगवान शंकर नारदजी महाराजांना आवाज देऊन म्हणतात, नारदा, अरे मला ओवाळायला कोणी आलं नाही. नारदजी महाराज म्हणतात, चला 5 सुवासिनी, 11 सुवासिनी, 21 सुवासिनी ओवाळा. नवरदेव रुसलेला आहे म्हटले. आता त्या हळूहळू पतिव्रता भगवंतांना ओवाळण्यासाठी पुढे यायला लागल्या. एवढ्या वेळात भगवान शंकरांना राहवलं नाही. भगवान शंकर म्हणतात, नारदा, अरे मला सासू नाही का? आता मात्र नारदजी महाराज, चिंतायुक्त चेहरा झाला नारदजी महाराजांचा, घामाघूम झाले सगळे. भगवान शंकर नारदांच्या जवळ येऊन विचारतात, नारदा, अरे आज माझ्या विवाहाचा आनंद सगळ्यांना होतो आहे, सगळी सृष्टी आनंदामध्ये आहे, आणि तुला कशाचं एवढं रे दुःख होत आहे, इतका घामाघूम का झालास? नारदजी महाराज म्हणतात, भगवंता, तुम्ही हे जे तुमचं बाह्यांग इथं घेऊन आलात ना, हे बाह्यांग जर का मैनावती आई साहेबांनी पाहिलं तर त्या तुम्हाला विवाहाची परवानगी देणार नाहीत. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही फक्त तुमच्या मूळ रूपाचं दर्शन एक वेळेला मैनावती आई साहेबांना करून द्यावं, अशी माझी प्रार्थना आहे. ठीक आहे म्हटले, कुठं आहे मैनावती मला सांग. आणि मग ज्या खोलीमध्ये मैनावती आई साहेबांना बंदिस्त केलं होतं ना, तिथपर्यंत भगवान शिव आले. कुलूप उघडण्याचा, कडी उघडण्याचा आवाज आतमध्ये मैनावती आई साहेबांना आला. मैनावती आई साहेब आतमधून दाराजवळ येऊन उभ्या राहिल्या. आणि जसंच बाहेरून दार उघडलं गेलं, दाराचे दोन्ही कवाड आतमध्ये लोटले गेले. मैनावती आई साहेबांनी समोर उभं पाहिलं भगवान सांब सदाशिवांना. आणि कसे दिसले सांब सदाशिव मैनावती आई साहेबांना. कर्पूर गौरम करुणावतारम भुजगे सदा वसन्तं हृदयारण्ये भवं भवानि सहितं. ज्या वेळेला भगवंताच्या त्या अलौकिक शुद्ध सात्विक सुंदर रूपाकडे पाहिलं, मैनावती आई साहेब पाहत राहिल्या. पाहता पाहता आनंदाचे अश्रू मैनावती आई साहेबांच्या डोळ्यामध्ये आले की माझ्या पार्वतीनं कोणत्या जन्मीचं पुण्य केलेलं आहे की असा पती माझ्या पार्वतीला आज प्राप्त होतो आहे. आणि नारदजी महाराजांकडे पाहून मैनावती आई साहेबांनी आपलं समाधान व्यक्त केलं की नारदा, मी माझ्या पार्वतीचा विवाह आनंदाने शंकरांसोबत करण्यासाठी तयार आहे. नारदांना आनंद झाला, उपस्थित साऱ्या देवतांना आनंद झाला. विवाह वेदीची सज्जता केली गेली, मंडपाची उभारणूक झालेली आहे. सुंदर शोभा हिमालय भगवंतांच्या नगरीमध्ये तयार करण्यात आलेली आहे.
भगवान शंकरांचा पुन्हा एक वेळेला शृंगार, पार्वती आई साहेबांचा सख्याने शृंगार पूर्ण केलेला आहे आणि विवाह मंडपामध्ये सारे भक्त विराजमान झालेले असताना मंगलाक्षदांचं दान सगळ्यांना करण्यात आलेलं आहे. भूदेवांनी विवाहाची तयारी आरंभ केलेली आहे. मंगलवाद्य एका बाजूला वाजायला लागलेले आहेत आणि विवाहासाठी उपस्थित असणारे सारे वराडी मंडळी नवरदेव नवरीची वाट पाहत आहेत, प्रतीक्षा करत आहेत. भगवंत आणि पार्वती आई साहेबांना निरोप प्राप्त झाला आणि पार्वती आई साहेब भगवान शिव विवाह मंडपाकडे वाटचाल करायला लागले. चला मुलीचे मामा मुलीला विवाह मंडपामध्ये घेऊन या. मुलाचे मामा मुलाला विवाह मंडपामध्ये घेऊन या. मामा रुसले असतील तर त्यांना काय पाहिजे ते कबूल करा. चला चला नवरदेव नवरीला घेऊन ये.
होत आहे हर हर महादेव. भगवंताचं आगमन, आई साहेबांचं आगमन विवाह वेदीवरती झालेलं आहे. भूदेवांनी अंतरपाठ धरलेला आहे. दोघांच्याही मध्ये अंतरपाठ धरला गेला आणि मंगलाष्टकांचं गायन करण्यासाठी विवाह मंडपामध्ये आरंभ झाला.